हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला माहित आहे का बारीक पाण्याच्या नळीमधून पाणी वर का चढतं? ही घटना म्हणजेच कॅपिलरी ऍक्शन. आता कॅपिलरी ऍक्शन म्हणजे होते काय की दोन फोर्स असतात, एक ऍडेसिव्ह फोर्स, दुसरा कोहेसिव्ह फोर्स. ऍडेसिव्ह फोर्स म्हणजे दोन वेगवेगळ्या पदार्थांमधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि कोहेसिव्ह फोर्स मध्ये दोन सिमिलर पदार्थांमधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता काय होणार, मग दोन वेगवेगळ्या पदार्थ आणि सारख्या पदार्थामधून जेव्हा कॅपिलरी ऍक्शन होतं तेव्हा पाणी हे वर चढलं जातं. आता कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय तर कॅपिलॅरिटी मीन्स द ट्यूब having tiny bore and open at both the end is called capillary action or capillarity. आता ही ट्यूब काय करते, इट इज रायझिंग और फॉलिंग अपॉन लिक्विड. ही लिक्विडला राईज किंवा फॉल करण्याचं काम करत असते. बघा, जेव्हा ह्या दोन ट्यूब आपण काय केले वॉटर मध्ये इन्सर्ट केल्यात तेव्हा काय होणार, वॉटर काय करतो, ह्या बघा ह्या लिक्विडला सक करून वर घेऊन जाण्याचं काम करतो. ह्यालाच म्हणतो आपण कॅपिलरी ऍक्शन. बघा इथं काय व्हायलंय, बघा हा जसे हे दोन ट्यूब इन्सर्ट होतील पाणी वॉटर काय व्हायलंय सक करून घ्यायले आणि हे रायझिंग अप व्हायले. दिस इज कॉल्ड कॅपिलरी ऍक्शन. आणि हे कशात घडतं, आपल्या झाडांमधून मुळांपासून फांद्यांपर्यंत पाणी जातं हे कॅपिलरी ऍक्शन मुळे. आणि त्याच प्रकारे आपण जो दिवा असतो आपला, ते दिवा तेल सक करून तो जळत असतो, हे कॅपिलरी ऍक्शन मुळे पॉसिबल होतं. यस.